राजकारण कोण फोडणार नाही, पैसा फोडतो. पैशाच्या पुढे कोणीही नाही. सगळ्यांचं म्हणणं तेच आहे की बाबा शिंदे साहेबांनी त्यांचे ठाकरे गटाचे खासदार फोडले. त्या आसामला गेले खोके खोके म्हणून आता सगळे साधा इथला शिपाई सुद्धा खोके मागतो. संपत्ती माया त्यांनी जे गोळा केली असेल ती कुठेतरी बाहेर पाडणार आहे, ती पडू नये म्हणून तर ते सत्तेत जातं तिकडं. जे खंबीर निर्णय योग्य वेळेला योग्य त्या माणसाने जर नाही घेतले तर त्याची अधोपतन आणि अधोगती होते. इथे विजय आता येतो 2 वर्षामध्ये कुठल्या कुठे जातो, हे उत्कृष्ट उदाहरण आहे ना. हा एक प्रकारचा स्टंट आहे. तर सत्ता त्यांची आहे, त्याच्यामुळे हे सत्ताधाऱ्यांकडे जास्त जातात. उद्या ह्यांची सत्ता आली की तेच परत त्यांच्याकडे कमबॅक होणार आहे. मला काय वाटतं कुणी फोडलं असेल यांना? अर्थातच एकनाथ शिंदे जे आहे ते पैशासाठी सत्ता आणि सत्तेसाठी पैसा एवढंच राहिलं. काय माणूस म्हणतो ना, जिकडे गुलाल खोबरं तिकडे चांगलं, त्यातली परिस्थिती आहे. खुर्चीसाठी काही करू शकतो माणूस, असं असतं. राजकारणात तुम्ही कोणालाही मतदान केलं तर तो पुढे जाऊन टिकेल याची गॅरंटीज नाही कोणाला. राजकारण आता ते समाजकारण नाही झालंय, सत्ताकारण झालंय. शिवसेना ठाकरेंचे जे खासदार आहेत ते ठाकरेंचे खासदार पुन्हा फुटलेले आहेत, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? म्हणजे का असं झालं असेल? मला काय कळतच नाही राजकारणात, काय सांगू. राजकारण बघतच नाही. बघतो पण आम्ही पेपर मध्ये वाचतो आणि सोडून देतो. पण हे मग असं ठाकरेंच्या बाबतीत का होतंय? काय कुठं चुकतंय त्यांचं, तुम्हाला काय वाटतं? अरे कसं आहे, राजकारणामध्ये काही करू शकते तो. काय त्यांना पैसा आहे, पैसा दिला की तिकडे गेले की तिकडे जाऊ शकतो. त्यांना काय आता कोणाची कमकुवत कसं आहे, कोणाचं पॉवर आहे, त्यांच्याकडे जाणारच ते लोक. आता अजून काँग्रेसमधलं शिवसेनेमध्ये तर गेले नाही तर बीजेपी वाले घ्यायचे त्यांना. मग काय वाटतं कुणी फोडलं असेल हे? म्हणजे का फुटली असेल? काय राजकारण कोण फोडणार नाही, पैसा फोडतो. काय सांगताय? पैशाच्या पुढे कोणीही नाही. या कलियुगात पैसा दाखवला की सगळाच फोडतो. जग फोडू शकतो आता सध्या. पैसा, फक्त पैसा पाहिजे. ह्यांना 1 कोटी आहे ना, तुम्ही 5 कोटी देतो माझ्याकडे, याचा गेले तिकडे. पण मला सांगा, आता हे जे 6 खासदार बाहेर पडलेले आहेत ठाकरे गटातून, तर तुम्हाला काय वाटतं ते कुठल्या पक्षात जातील? आता हे जाणार म्हणजे शिवसेनेमधला आज एकनाथ शिंदे त्यांनी तर घेईल, नाही तर मग बीजेपी वाले आहेत. बरं, असं का वाटतंय तुम्हाला? असं का म्हणजे आता बीजेपी वाल्याचाच झेंडा आहे ना आता सध्या अख्ख्या जगात. इलेक्शन मध्ये बी त्यांच्याकडेच वोट जाणार. काँग्रेसला टाका, राष्ट्रवादीला टाका, शिवसेनेला टाका, त्यांना जाणार वोट. बरं, तसं वोट बँक आहे त्यांच्याकडे. ठाकरेंचं चुकतंय कुठं? तर हे कुणामुळे झालंय का हे 6 खासदार फुटले असतील? ज्यावेळेला आपण एक मोठं व्यक्तिमत्व असतो आणि ज्यावेळेला खंबीर निर्णय घ्यावे लागतात, जे खंबीर निर्णय योग्य वेळेला योग्य त्या माणसाने जर नाही घेतले तर त्याची अधोपतन आणि अधोगती होते. हे उत्कृष्ट उदाहरण आहे. इथे विजय आता येतो 2 वर्षामध्ये कुठल्या कुठे जातो, हे उत्कृष्ट उदाहरण आहे ना. समोर दिसते की नाही माणसाला हे, आणि हे लिगसी मिळालेली आहे तर ती टिकून ठेवणं शेवटी आपल्या हातामध्ये असतं. माणसं जोडणं आणि समाजाला परिवर्तन करणं, हे जर आपल्याला अधिकार मिळालेला असेल तर त्याचं परिपूर्ण योग्य रीतीने त्याचं नियोजन करावं लागतं आणि माणसं जोडायला लागतं. कुणाचं काय फोडाफोडी करताय काय त्याला काय अर्थ नाही, आणि त्याचा परिणाम जनतेवरती होते. जनतेमध्ये एवढं करप्शन का वाढतंय, जनतेमध्ये एवढं हिंसाचार का वाढतोय? कारण हे सगळे लोक विचार करतात ना. वर आता गेल्या वेळेस बघा त्या आसामला गेले खोके खोके म्हणून आता सगळे साधा इथला शिपाई सुद्धा खोके मागतो. हा मग काय, कारण ते काय विचार करतात किंवा वर राजकारण एवढं खोक्यानं पैसे घेतात, मग आम्हाला थोडे तरी मिळेल असं करप्शन वाढेल. राजकारण हा न संपणारा विषय, त्यामुळे त्याच्यावर बोलायचा पण आम्ही आपलं प्रामाणिकपणे, तुम्ही सांगता मतदानाची स्लिप आणून देता, आम्ही जातो मतदान करतो आणि विषय मिळतो. त्यांच्या 9 खासदारांपैकी 6 खासदार ते बाहेर पडलेले आहेत आणि त्यांनी स्वतःचाच गट स्थापन केलं. पण ह्या मागं कोण असेल? काय झालं, ह्याच्या मागं कोणी नाहीये. हा एक प्रकारचा स्टंट आहे. हे काही आता सत्ता त्यांची आहे, त्याच्यामुळे हे सत्ताधाऱ्यांकडे जास्त जातात. उद्या ह्यांची सत्ता आली की तेच परत त्यांच्याकडे कमबॅक होणार. पक्षाने एक तत्व केलं पाहिजे किंवा एक वाक्य ठळक केलं पाहिजे की जो ह्या पक्षातून जो जातो त्यांनी दुसऱ्या पक्षात सुद्धा घेतलं नाही पाहिजे. तो जर इथं आपल्याशी जर गद्दारी करतो तर तुमच्या पक्षामध्ये आल्यानंतर तुमच्याशी गद्दारी करणार नाही कशावरून. त्याच्यामुळे त्यांनी जरी आमचा दरवाजा सोडला ना तर ते समोरच्यांनी त्यांना घेतलं नाही पाहिजे ना. आता घेतात की त्याचं काय करायचं? नाही घेतलं पाहिजे, तेच तर आहे ना. मग त्यांचं घेतात म्हणजे ह्याच्या मागं काहीतरी त्याचे काहीतरी असतील ना की बाबा त्याचं काय म्हणतो ना आपण, काहीतरी संपत्ती माया त्यांनी जे गोळा केली असेल ती कुठेतरी बाहेर पाडणार आहे, ती पडू नये म्हणून तर ते सत्तेत जातं तिकडं. आता जे खासदार फुटून गेलेले आहेत ठाकरे गटाचे, ते कुठल्या पक्षाकडे जातील? ऑफकोर्स ते भाजपकडेच जाणार ना, तर शिंदे गटाकडे जाणार. का बरं? काय आता त्यांच्याकडे काहीतरी असणार ना त्यांची. काय असणार? पण भाजपकडे असं काय आहे की त्यांच्याकडेच सगळी जात आहेत? आता कसं आहे, त्यांचं सत्ता त्यांची गेले 15 वर्ष झाली, सत्ता तेच भोगतायत. इथून पुढे अजून 15 वर्ष भोगल असेल की सगळ्यांचा अट्टा असेल
त्याच्यामुळे लोक तिकडेच जाणार ना. ठाकरे गटाचे 6 खासदार फुटलेले आहेत, त्यांनी स्वतःचा पक्ष केलेला आहे. आता हे जे 6 खासदार आहेत ते जाणार कुठल्या पक्षाकडे? अर्थातच ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये जातील. तुम्हाला काय वाटतं कुणी फोडलं असेल यांना? अर्थातच एकनाथ शिंदे. का बरं? तर त्यांना त्यांची पॉवर वाढवायची असेल, बाकी काय, त्यांना त्यांचं वेटेज तयार करायचं असेल. कुठल्या लेवलला चाललंय राजकारण? राजकारणाचा स्तर तर खूप आधीच खालावलेला आहे. म्हणजे आत्ताची परिस्थिती नाही, ज्यावेळेला 2019लाच ही जे काय गटातटाचं राजकारण झालं त्यावेळेलाच तो स्तर खालावलेला आहे. सर दुसऱ्यांदा फुटले तो ठाकरे गटातले. काय चुकतंय? कुठं चुकतंय ठाकरे गटाचं? त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवं ना, कुणी ठाकरे गटाने. काय करायला हवं? जसं की काय करायला हवं? काय करायला हवं, मे बी त्यांचं एकमेकांचा जो कम्युनिकेशन रिक्वायर्ड आहे ते इनफ कम्युनिकेशन राहत नाही असं वाटतंय. त्यामुळेच कदाचित ते असं होतं असं वाटतं. किंवा नाही तर मग सत्तेसाठी आणि पैशासाठी सगळं चाललेलं आहे, सरळ सांगायचं तर. मग आता ठाकरे गटाचं भविष्य तुम्हाला कसं वाटतंय पुढे, या पुढे आता सांगता येत नाही. इतकी कठीण परिस्थिती आहे? निश्चित आहे. आता कसं आहे, आजचं जे राजकारण जे राहिलेलं आहे ते पूर्णपणे पैशावर झालेलं आहे. म्हणजे नैतिकता हा प्रकार राहिलेलाच नाही आहे राजकारणात. जे आहे ते पैशासाठी सत्ता आणि सत्तेसाठी पैसा, एवढंच राहिलेलं. पैशाचा खेळ सगळा म्हणजे. निश्चित. ठाकरे गटाचे 6 खासदार गेलेत ना, ते निवळ सत्तेसाठी गेले. बरं, पण कुणी फोडलं असेल यांना? हे शिंदे साहेबांनी. का बरं असं वाटतं? सगळ्यांचं म्हणणं तेच आहे की बाबा शिंदे साहेबांनी त्यांचे ठाकरे गटाचे खासदार फोडले. काय माणूस म्हणतो ना, जिकडे गुलाल खोबरं तिकडे चांगलं, त्यातली परिस्थिती आहे. खुर्चीसाठी काही करू शकतो माणूस, असं असतं. पण आता मतदार म्हणून आपण काय केलं पाहिजे? नाही, मतदार म्हणून जर काय केलं पाहिजे तर आपण ठाकरे साहेबांच्या मागच उभं राहिलं पाहिजे. कारण बीजेपी काय एवढी बरोबर नाही. बीजेपीने काय केलं आतापर्यंत, गॅस वाढव, हे कर ते कर, सगळी महागाई करून ठेवली मोदी साहेबांनी. बरोबर आहे ना? आपल्या गोरगरिबां लोकांसाठी काय केले आणि काहीच करू शकत नाही. आणि हा निव्वळ महाराष्ट्र आहे, जोपर्यंत पवार साहेब आहेत तोपर्यंत महाराष्ट्र आहे, असं मला तरी वाटतं. म्हणजे मी कुठल्याही पक्षाचा नाही आहे, पण एक सांगण्याचा भाग. आता हे जे 6 खासदार फुटून गेलेत की ठाकरे गटाचे, काय होणार यांचं पुढे? कुठल्या पक्षात जातील? ते शिंदे गटात जातील. का बरं? कुणी फोडलं त्यांना? त्यात फोडायचं काय आहे मॅम? ॲक्च्युली असे राजकारण्यांना भरोसाच ठेवायला नको पाहिजे ॲक्च्युली. तर मग आता मतदार म्हणून आपण काय केलं पाहिजे? मतदार म्हणून आपण काही करू शकत नाही, पण निवडणूक आयोग काहीतरी करू शकतं. त्यांनी या अशा जे काही आपला पक्ष सोडून दुसरीकडे जात असतील त्यांचंच डायरेक्ट पक्षांतरा म्हणजे बंदीच घालायला पाहिजे. की तुमचं जे काही ते निवडून येतील ते निवडणूक आल्यानंतर त्यांच्यावर बंदी घातली पाहिजे जर तुम्ही पक्षांतर केलं तर, असं मला वाटतं. मग आता काय ठाकरे गटांचं हे दुसऱ्यांदा झालंय? हे आता प्रत्येक पक्षातच होत आहे मॅम. राष्ट्रवादीचं झालं आहे, ठाकरे गटाचं झालं आहे, ऑलमोस्ट प्रत्येक पक्षातच होतं आहे ते काही नवीन नाही आहे. आता तामिळनाडूमध्ये तेच झालं, TMK फुटून विजयला जोडले. म्हणजे ते आता नॉर्मल झालं आहे, लोकांना त्याची सवय झाली. आता राजकारणात तुम्ही कोणालाही मतदान केलं तर तो पुढे जाऊन टिकेल याची गॅरंटीज नाही आहे कोणाला. काय कसं वाटतंय राजकारण बघून? राजकारण आता ते समाजकारण नाही झालंय, सत्ताकारण झालंय.